नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलंच असेल की बिग बॉस म्हणते प्रलय आले. कुठं आहे प्रलय? प्रलय शांत झालं हो. ते तुफान आलं होतं ते अजून चाललंय वादळ. वादळ अजून बी फिरतंय. हे प्रलय आलं एका दिवसात शांत झाले. तुम्हाला काय वाटतं आपलं नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण की प्रलयनं काय असं खास इम्पॅक्ट वगैरे काय टाकला नाहीये. तुमचं काय म्हणणं नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता इथे असं झालं की ह्या ठिकाणची एंट्री घरामध्ये झाली, त्यावरती बरोबर मग विशाल आहे तर म्हणतो की 2 लडकी आई आहे. दीपाली म्हणते हां 2 लडकी आहे, अभी मजा आएगा विशाल म्हणते. तर विशालचा गेम आता परत चालू झाला आहे. आता ह्या 2 मुली आल्यात, आता ह्यातला आणखी कोणातरी पटवू, दुसरं काय. तर आता इथे रेवा आहे ती विशालला पाणी मागते, तर विशाल स्विमिंग पूलमधलं पाणी आणतो आणि देते, तर स्विमिंग पूलमधलं पाणी पे. तर आता ह्या तिघांना कळलं आहे की आपण चुकीच्याला सेवेकरी म्हणून चूज केलं आहे. इथे तन्वी म्हणते मला काही सेवेकरीमध्ये ॲड केलं, आता मी ह्यांना दाखवतेच, आता मी यांची पुंगी वाजवते. त्यानं ती म्हणते की नाही का की तुम्ही आम्हाला जागवा. आता जोरात ओरडायचं बरं का रुचिता, जागते रहो जागते रहो. रुचितानं चांगलंच जागवलं. आता आणखीन एक अशी गोष्ट झाली की रेवा आणि रुचिताचं दोघींचं भांडण झालं. जी रेवा आहे ती प्राजक्ताला सांगत होती की मी तुम्हाला फ्लॉपमध्ये का टाकलं, तू दिसत नाही आहेस वगैरे, त्यामुळे मी तुला फ्लॉपमध्ये टाकलं. यावेळेस जेव्हा रेवा बोलत असताना रुचितावरती पण त्याची गाडी जाते. ती म्हणते की नाही का की आवाज ऐकायला नको वाटतोय, महाराष्ट्राला हे नको आहे, हे खूप होतंय वगैरे असं. तर मग इथं रुचिता म्हणते की नाही का की मी तुला विचारलंच नाही आहे, तुला ओपिनियन कुणी विचारलं म्हणून, आणि आली मोठी शाणी सांगायला मला. रेवा म्हणते मी तुला टच करते, तू म्हणजे मला डोंट टच मी, माझ्यासमोर टच करू नकोस, तू बाजूला हो, तू लांब हो. तर इथे जी रुचिता आहे ती पण थोडीशी इनसिक्युरिटी आहे हिच्यामध्ये, कारण की जी रुचिता आहे ना ही पूर्णपणे विशालच्या आहारी, म्हणजे विशालच्याच भोवतीचा गेम होता, आणि रुचिता ही फसली आहे बरं काय विशालमध्ये. विशाल गेम खेळतोय पण हिला अजून कळत नाही आहे की ही वाहवत जाऊन हिचं म्हणजे स्वतःच्याच पायावरती दगड मारणे काय असतं ते रुचिताकडून शिकून घ्यावं. आता इथे विशाल गोड बोलत असताना ही जी संस्कृती सायकोलॉजी झाली आहे हिचं, ती सायकोलॉजी सगळं फेल झालं पहिल्याच दिवशी. चावी दाखवते अशी, विशालने घेतली चावी ओढून, जात नाही. विशाल गेला बाथरूममध्ये पळत, ती त्याच्या मागण्यात मजा आहे का मजा आहे का, कशाचा मजा आला, गेलं तर चावी घेऊन. आता बस टोटो करत, आता काय तर चावी देत नसतोय, आणि त्याने चावी ॲक्च्युअलमध्ये दिलीच नाही आहे. नॉमिनेशनमध्ये आली होती पोरगी, आता बसा कॅप्टन्सी पण गेली. तर हा जो विशाल आहे तर म्हणतो की जा बाथरूममध्ये शोध जा, तर मी ठेवली कुठं बघती, आणि अक्षरशः विशालने ती म्हणतो मी परत म्हणतो मी पॅन्टमध्ये ठेवली आहे, आता कशी शोधायची. इथे संस्कृती झटके त्याच्या अंगाला. रुचिता म्हणते साईडला होऊन झट ना बाई, ते अक्षरं चिकटतेस. ती म्हणते आम्ही बाहेरूनच ओळखतो विशाल चावी दे म्हणून. इथं रुचिता आहे ती म्हणते की नाही का राखी बघ ती चिकटली आहे, राखीला बोलवतात. राखी म्हणते बाई तुमचं काय आहे. तर इकडे शेवटीनंतर रेवा आहे ती आल्यानंतर म्हणते की हे सगळं उघडं ठेवलं आहे, हे सगळं झाकून ठेव. अनुश्री म्हणते की ते झाकलेलंच असतं, ते आत्ता तुम्ही आलात ना त्यामध्ये ओपन आहे म्हणून, मी सांगते मला ते बंद करायला. मग ते जे हायजीन जी आहे ते झाकून ठेवा ना, ते कशाला ओपन ठेवलं आहे. आता बऱ्याचशाच कंप्लेंट जे आहे ते सांगत होते उंदीर आहे, ती जी आहे ती म्हणते की घरामध्ये खूप म्हणजे हायजीन लेवलला खूप घाण करतात वगैरे. मग हे काय चाललंय, हे बिग बॉस पण आपल्याला दाखवतोय की हे हायजीन अनहायजीन लोक खूप हे करतायत. उघडे संस्कृती काय ऐकत नाही आहे. रुचिता जाऊन तिकडं जागते रहो चाललंय तिचं. आणि त्यानंतर मी रुचिता म्हणते मी मला झोपूनच देणार नाही, आता ही मला त्रास देते मी हिला त्रास देणार. यानंतर मग जी रुचिता संघ जी जी संस्कृती आहे ती पण डील करते, की डील करायला बघत असते की मी तुला सगळं बाहेरचं सांगते पण तू विशालला हे कर म्हणून, ते काय ते मला पॉवरसाठी शोधायला मदत कर. तर ही जी रुचिता म्हणते की मी तुझ्यावरती कसा विश्वास ठेवू, त्यामध्ये रुचिता काही विश्वास ठेवणार नव्हती तिच्यावरती, आणि ती काय तिनं पॉवरकीसाठी काही तिला मदत वगैरे काही केली नाही. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मग इकडे जी तन्वी आणि संस्कृती दोघीजणी बोलत असतात, त्यावेळेस जी तन्वी आहे ती म्हणते की तुला काय चावी देणार नाही येतो, तो आता चावी विसरून जा म्हणून. इथे चावीसाठी खूप सारा झगडा वगैरे होतो. यामध्ये मग जी चावी जी आहे ती प्रभू पण म्हणतो की नाही का की तुला आता चावी काय तो देत नसतोय म्हणून. त्यानंतर इथे जी संस्कृती आहे ती रडायला लागते तन्वीजवळ की मी असं कुठं बघितलं नव्हतं, पॅन्ट वगैरे चेंज करतोय माझ्यापुढेच, हे काय तुला जर आवडत नाही तर कशाला थांबली असती, तर तिथून निघून जा ना, कशाला ते बोलत बसली आहे सगळं. आणखी नंतर एक गोष्ट अशी झाली की अजून एक गोष्ट झाली की बिग बॉस तर खरंच खूप अनहायजीन आहे काय, कारण की ही जी रेवती जी आहे ती रात्रभर जागली आहे, पण ह्या विशालने काही चावी तिला काही दिलेली नाही आहे. दाखवतात सकाळी 5 वाजता, सकाळी 4 वाजता, 3 वाजता. इकडे जी रुचिता हिला प्रायव्हसी भेटत नाही आहे, विशाल संग तिला बोलायचं आहे. संस्कृतीमध्ये मध्ये येते की रुचिता जाऊन सांगते त्या संकेतला, तिला सांग आम्हाला प्रायव्हसी देणार तर मी सगळ्यांना उठवणार म्हणून, तू बाहेर आलाय बाबा. ही मी रुचितामध्ये डोम दिसते, मी त्याला सांगितलं ते लगेच बाहेर आले. ते मला तर तुझं बघून घे ना काय असेल ते, कशाला आला ह्या बाहेर सांगायला. म्हणजे खरंच ॲक्च्युअलमध्ये संकेत कशाला उठलाय भाऊ, तुझं झोप ना तिकडे जाऊन. परत नंतर मग इथे जे आहे की जी इथे झोपलेले असतात डेनूटच्या इथे ही विशाल वगैरे, त्यावेळेस ही जी संस्कृती आहे ती म्हणते की मी तुला काही झोपून देणार नाही आहे, मी तुला जागवणारच. मग ती थोडंसं पाणी शिंपडतं त्याच्या अंगावरती. विशाल सगळी बाटलीच खाली करतो.
तर शेवटपर्यंत रुचिता म्हणते की नाही का मला मायग्रेनचा त्रास आहे, तू इथनं जा. तर मी इकडे तन्वी, राकेश आणि दीपाली बोलत असतात त्यावेळी तन्वी म्हणते की मी जी आहे ती म्हणते राकेशला की हा जो विशाल आहे तो मला म्हणतोय की आपण एकत्र खेळूया म्हणून, ही आता आलेले आहेत तर आपण ह्यांना आधी आउट करू आणि मग आपला आपण गेम खेळू म्हणून, आपण पहिला डे 1 पासून संघ आहोत म्हणून. तर इथे तन्वी म्हणते की नाही का की मी एकदा स्टेटमेंट दिलेलं आहे की मी काही झालं तरी मी तुझ्याशी काही खेळणार नाहीये, मला तुझ्यासंग खेळायचं नाहीये म्हणून, आणि मी ह्याच्यावरती ठाम आहे म्हणून. आणि रुचिता यांचं पण बोलणं चाललंय. तर इथे रुचिता जी आहे ती म्हणते की नाही का की मला काटामध्ये ॲड ऑन करा, मला हे नाही बघवत आहे. त्यावेळेस ही जी दीपाली सय्यद आहे ह्या तिला सरळ समजावत आहेत की तुझं त्याचं काय असं प्रॉमिस वगैरे झालं होतं का, ज्यावेळेस तो तुला म्हणला होता आवडते वगैरे त्यावेळेस तो काय बोलला होता का, प्रॉमिस वगैरे काय केलं होतं का. त्यावेळेस ही जी रुचिता म्हणते की असं काय प्रॉमिस वगैरे त्यानं काय केलं नव्हतं, आमच्यामध्ये ते आणखी काय पॉसिबल पण नाही आहे कारण की आमच्यामध्ये एज डिफरन्स खूप आहे आणि ते काही शक्य नाही आहे म्हणून. मग एवढं सगळं क्लिअर असताना पण तू का धावत चालली आहेस, तू का रडतीस, काही कळत नाही आहे रुचिताचा नेमका गेम काय आहे. ही गेमसाठीच चाललं आहे की रुचिता वाहवत चालली आहे की दिसण्यासाठी सगळं चाललं आहे रुचिताचा, पण हा कुठंतरी गेम वाटते पण गेममध्ये सुद्धा पण ती अडकली आहे मनानं. आता जे ही तर दीपाली आहे ते म्हणतात की एकदा विचार कर आणि हे जे काय चाललंय ना ह्याच्यापेक्षा तू अनुषीसारखं इंडिव्हिज्युअल खेळ, पुन्हा साईडनंच खेळू नकोस. इथे जी दीपाली आहे तिने बरोबर रुचिताला सल्ला दिला आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण की दीपाली ह्या ज्या बोलत होते ना त्या खरंच खूप चांगल्या पद्धतीने तिला समजावत होत्या आणि हे जर रुचितानं ऐकलं, स्वतः इंडिव्हिज्युअल खेळली, विशालच्या पाठीमागं न खेळता खेळली तर खरंच खूप छान पद्धतीनं रुचिता खेळेल. नाहीतर रुचिताचा गेम संपला इथे, कारण की विशाल जो आहे तो सरळ सरळ आता रुचिताजवळ बोलला होता की मला माझा गेम खेळू दे म्हणून, मी आता रेवाला किंवा ह्या दोघींमध्ये कोणाला तरी पटवणार आहे म्हणून. आता हे जे आहे ते तो रुचिताच्या समोरच बोलते. रुचिताला एवढं कळत नाहीये का की आपला सुद्धा वापर गेमसाठीच विशाल करतोय म्हणून. कारण की समजा जर तिच्या पुढेच तो म्हणतोय की मी हिला पटवणार आहे, ह्याचा अर्थ काय झाला, हिच्या संग पण गेमच खेळला ना मग तो. आणि ते म्हणतोय की तू मध्ये येत जाऊ नकोस, माझा जो गेम आहे तो स्पॉईल नको करूस आणि मी शेवटी तुझ्याजवळ बसायला येणार आहे. मग ते बसण्यासाठी ती करते का. आणि इथे विशालचा जो डबल गेम आहे ना हे सरळ सरळ दिसून येत आहे. तुमचं काय म्हणणं याबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता इथे सकाळीच राखीला म्हणते की ही जे झाडून काढायचं आहे म्हणून. इथे राखी काही तिच्याकडे लक्ष देत नसते. त्यानंतर मग राखीला अनुश्री हाक देत म्हणते की नाही का की इथलं जे साफसफाई आहे ती कर, थोडंच राहिलं व्यवस्थित कर म्हणजे अनुश्री सांगत असते. यावरती मग आता हिथंच ही प्राजक्ता आहे ती सगळ्यांच्या ही चौघजणं बसलेली असतात, सागर, विशाल आणि रुचिता. यावेळेस माझ्या कॅप्टन्सी वेळेस ही बोलत होते, आता मी खूप टंटा वगैरे करणार वगैरे असं अनुश्री बोलत होती. आणि आता ही जी कॅप्टन्सी पण अनुश्रीची कॅप्टन्सी आहे त्यावेळेस ही राखीला म्हणते की एवढं काम राहिले हे कर म्हणून. राखी म्हणते काय नाही, राखीनं तिच्याकडे लक्ष दिलं, इग्नोर केलं म्हणून. तर इथे मग ही प्राजक्ताचं असं म्हणणं आहे की ही अनुश्रीने गोड बोलून तिच्याकडनं काम करून घेतलं, प्लीज राखी करतेस का वगैरे ती म्हणली. सगळेजण म्हणतात की सगळे म्हणजे गोड तर हे बोलावंच लागतं आणि माझ्याच सगळेजण कॉपी इथे करतात. तर प्राजक्ता तुझं कोण कॉपी करत नाहीये, राखी संघ जर कुणी असतं तर हीच डील केली असते, कारण की राखी कुणाचं ऐकत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. आणि ही अनुश्रीलाही चांगलं माहिती आहे की राखी कुणाचं ऐकून घ्यायला आलेली नाहीये, की तुम्हाला उलटं बोलेल पण राखीला बोलायला जाणार नाही, कारण की राखी काहीच लेवलची गेम खेळते हे अनुश्रीला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. अनुश्री सगळे बिग बॉस बघून आलेली आहे. सो तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जी अनुश्रीचा मूव होता तो बरोबर होता की चुकीचा होता म्हणून. आता ह्या प्राजक्ताचं असं झालेलं माहिती आहे का की 4 लोक जरी घ्यायची आणि विचिंग करत बसायचं. प्राजक्ताचा एवढाच गेम आहे, याच्या व्यतिरिक्त प्राजक्ताचा काहीही गेम नाही आहे. आता ह्या चौकांमधलं कोण उडवतंय का नाही काय असं वाटायला लागलं, कारण की ही प्राजक्ता जिथं बसेल तिथं कुणाला कोणतरी जातेच. आता तो आयुष गेला, करण गेला, सचिन गेला, आता राहिला सागर नेक्स्ट पण तुझा काय बघ बाबा, आता त्याच्यासमोर बसतोयस, कारण की हिच्यासमोर कोण बसेल ते जाते हो बाहेर घराच्या. नुसती ही बिचिंग करत असते इथं, याच्या व्यतिरिक्त त्यांचा काही गेमच नाहीये, म्हणजे स्वतःचं डोकं वगैरे काय लावतच नाहीये ती. नॉमिनेशन टास्क आला, नॉमिनेशन टास्कमध्ये असं सांगितलं होतं की नाही का की जे झोपलेले आहेत त्यांना जागा करायचं आहे वगैरे, त्यामध्ये जे ज्यूस बाटली आहे त्याच्या डोक्यात चालू होणार होता. त्यावेळेस पॉवर की आहे ते दाखवायला सांगितले होत्या. त्या पॉवर कीमध्ये जो आहे तो जे संकेत आणि रेवाकडे पॉवर की होती पण संस्कृतीकडे पॉवर की नव्हती. आता संस्कृतीकडे पॉवर की नव्हती तर त्यावेळेस संस्कृतीमध्ये की माझी चावी नाही आहे बिग बॉस. तर बिग बॉस म्हणतो की तुमची जर चावी नाही आहे तर तुमची कॅप्टन्सी इथंच रद्द होते आणि ज्याचे म्हणजे नॉमिनेशनमध्ये पण तुम्हाला फेस करावं लागेल म्हणून. तर इथे दुसरी गोष्ट म्हणजे मग विशालकडे चावी आहे, विशाल स्वतः तिचा हक्क दाखवतं आणि सांगतो की माझी चावी आहे माझ्याकडे म्हणून. तर इथे डायरेक्टली विशालला कॅप्टन्सीची उमेदवारी भेटली आहे आणि ही जी उमेदवारी ती कॅन्सल झाली आहे. तर इथे जी संस्कृती आहे ती रडतीये, नुसतीच रडतीये. ही म्हणत होती मी सायकोलॉजी स्टुडंट आहे, पहिल्याच दिवशी सायकोलॉजी सगळं गेलं पुढं. मग आता काय म्हणणार याबद्दल तुम्ही सांगा मला, की समजा जर मी तुमची माझ्या हलगर्जीपणामुळे जी आहे ती चावी गेली आहे आणि यात मी आता काही करू शकत नाही आहे. तर मग इथे संस्कृतीची जे त्यावेळेस बिग बॉस आहे तो म्हणतो की आता ही जी चावी आहे ती नसल्यामुळे, संस्कृतीकडे चावी नसल्यामुळे आता जे सेवेकरी आणि पहारेकरी ह्या दोघांची जी ड्युटी आहे ती संपली आहे, कारण की चावी हरवल्यामुळं तो VIP वाला जो टास्क आहे तो इथे संपलाय म्हणून, चावी हरवली म्हणून. तर मग इकडे ही पाया पडतात सागर,
वाचलो. इथं अनुश्री खुश आहे की यांचे जे आहे ते थांबलंय म्हणून. तर हे खूप म्हणजे टास्क इथंच त्याचा संपवला आहे. कारण की तसं बघायला गेलं तर सेवेकरी आणि पहारेकरी यात काय त्यांनी दाखवलं म्हणजे काय आल्यापासून काय फक्त विशाला एक सांगितलं की ते पाणी दे म्हणून. याच्या व्यतिरिक्त सेवेकरी म्हणून ह्यांनी काय त्यांच्याकडून करून घेतलं नाही. आणि पहारेकरी फक्त ते रुचिता सगळ्यांना जागवत होती एवढंच होतं. त्यामुळे बिग बॉस इव्हेंटमध्ये ते म्हणले की काही काय करत नाहीयेत, आता टास्क थांबूयाच का म्हणून. यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे की इथे बिग बॉसने जो टास्क रद्द केला की पहारेकरी आणि सेवेकरीचा, इथे ही जी वाईल्ड कार्ड आहे ती सरळ सरळ दिसतंय की वाईल्ड कार्डनी काही ॲक्टिव्हिटी काही केली नाही आहे. इथे खूप त्रास देण्यासारखं होतं की आम्हाला हे द्या ते द्या, असं काहीही त्यांना त्रास दिला नाही आहे. तर काही उपभोग घेतलाच नाही आहे. निवांत झोपलेत तिकडे. आता ह्यामध्ये त्यामुळं मग हे जे संकेत आणि रेवायती ही संस्कृतीला म्हणतात तुझ्यामुळे हे सगळं झालं, तुझं ते चावी हरवलं असते वेगळेपणामुळे ते हे सगळं झालंय म्हणून इथे संस्कृती रडतीये. मग ही चावी कुणाकडे मग विशाल स्वतःची चावीची दावेदारी इथे दाखवतो. त्यावरती मग विशाला बेनिफिट भेटतं की त्याला जो आहे त्या कॅप्टन्सीसाठी डायरेक्टली उमेदवारी भेटते. यानंतर ऑब्वियसली जी नावं तन्वीची होती तेच तन्वीने नावं दिल्यात. तन्वीने नाव दिलं आहे प्राजक्ता आणि रुचिताचं. प्राजक्ताला म्हटले की ही बॅक फूटवरती खेळते, अजून फ्रंट फूटवरती नाही आलेली आणि ही पाठीमागणंच बोलत असते, तोंडावरती काही बोलत नाही म्हणून प्राजक्ताचं नाव देते. नंतर रुचिता जी आहे ती पाठीमागणंच खेळते, स्वतः मुद्दा बनवते, मुद्दा क्रिएट करते आणि तेच तिचा गेम आहे म्हणून. त्यानंतर केलं की 2 नॉमिनेशनमध्ये टाक म्हणून. त्यावरती अनुश्री जी आहे ती सागर आणि प्राजक्ताला निवडते. कारण की प्राजक्ताचं पण तिचं सेम रिझन होते की प्राजक्ता जी आहे ती गेम खेळत नाही आहे, पाठीमागण्यास बोलते. मी तिला डील दिली होती तर त्या डीलमध्ये स्वतःचा विचार न करता ती म्हणते की रुचिताबरोबर आमचं अलायन्स झालंय, मग तू स्वतःसाठी काही विचार वगैरे करतेस का नाही. अलायन्स झाले पण स्वतःचा पण यात विचार करायचा होता. तर कुठंतरी बॅकफूटवरती प्राजक्ता आहे ती खेळते. इथं अनुश्रीची जी मतं होती ती व्यवस्थित करेक्ट होती. गेमच्या हिशोबाने बघायला गेलं तर बरोबरच होते. त्यामध्ये मग जेव्हा अनुश्री म्हणते की बस माझी नावं हेच थँक्यू, तर बिग बॉस पण तिकडून वर्ण म्हणते थँक्यू जैसं को तैसा. तो प्रभूला सांगितलं गेलं नॉमिनेशनमध्ये. प्रभूची पण सेम रिझन होती प्राजक्ताबद्दल आणि कुठेतरी प्राजक्ताचं आणि प्रभूचं जे भांडण आहे ते पहिल्या डे 1 पासूनच प्राजक्ता त्याला ही म्हणजे जे आहे ते टार्गेट केले प्राजक्तानं. त्यामुळे प्रभूचं नाव हे प्राजक्ताचं फिक्स होतं आणि जी काही रिझन आहे ते अनुश्री आणि तन्वीने दिली तीच रिझन जी आहे ती हे प्रभूने दिली. तर इथे मग प्राजक्तामध्ये की समोर ज्या दोघींनी रिझन दिली तीच माझ्यासाठी रिझन देतोयस, तर त्यामुळे तुला काय मला आन्सर वगैरे काय द्यायचं नाही. दुसरं नाव जे आहे प्रभू तो घेतो की रुचिताचं नाव घेतो. रुचिता पण सेमच रिझन देतो की ही फक्त बिनकामाची भांडण वगैरे करते मुद्दा जे म्हणजे जे तन्वीने नावे घेतलीस तीच प्रभूने नावे घेतलीत. टेस्ट केलं इथे प्रभूने. तन्वी ताई बोलल तीच प्रभू करणार. नंतर तिथे संस्कृती जी आहे ती नॉमिनेशनमध्ये जे आहे संस्कृतीची नावं घेते ती अशी आहेत की मोस्टली सगळ्यांनी नॉमिनेशनमध्ये आतापर्यंत जेवढी आले त्यांनी सगळे प्राजक्ता आणि सागर यांचीच नावं घेतल्यात आणि रुचिता. आता ही प्राजक्ताची पण ह्यांची सेम रिझन होते की प्राजक्ता जी आहे ती फूटवरती खेळते, ती काही स्वतःचं बोलत नाहीये. सागर पण खूप एंटरटेनिंग आहे पण तो काही बोलत नाहीये. इथेच नॉमिनेशनचा टास्क आहे तो आता कंटिन्यू आहे पण इथेच हा एपिसोड संपवला आहे. तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा की ही जे कट जी आलेली आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.